आणि सध्या आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत। आव्हाड साहेब, आता हे स्पष्ट होतंय की या व्यवहारामध्ये या पैशांमध्ये अनियमितता होती। नोटाबंदीचं प्रकरण, राज्यात येऊ घातलेल्या निवडणुका, किती गंभीर आहे हे प्रकरण? मला या निवडणुका वगैरे बाजूला राहिल्या। एक लक्षात घ्या की नोटाबंदीच्या आधी 6 कोटी 10 कोटी रुपये बँकेत भरण्याचा प्रकार बीजेपीकडनं करण्यात आला। ते कलकत्त्यामध्ये घडला। 2000च्या नोटा संजीव कुंभोज राजस्थानचा बीजेपीचा नेता दाखवतो। परवा सुधीर गाडगिळांच्या भावाला उस्मानाबादमध्ये पकडलं। आज सुभाष देशमुखांना पकडलं। हे काय चालू आहे काय? मला खरं तर देशमुखांचं अभिनंदन करावं वाटतं की पकडल्यानंतर ते सांगतात हो अनियमितता होती। त्यांचा 26 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार केला पाहिजे। एवढा प्रामाणिक माणूस या जगात कुठे भेटणार आहे? पण आता त्यांनी तो प्रामाणिकपणा जिवंत ठेवत नैतिकतेची जबाबदारी सोडून राजीनामा द्यायला पाहिजे। ते स्वतः जेव्हा मान्य करतात की बँकेत अनियमितता होती आणि ह्या अनियमिततेचा हा पैसा आहे, तेव्हा प्रकरण फार काही गंभीर म्हणजे खूप गुंतागुंतीचं आहे अशातलं काही प्रकरण नाही। त्यांचा ताबडतोब त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि चौकशीला सामोरे गेलं पाहिजे। खरं तर त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसनंच केलेली। खरं तर सहकार मंत्री तयार नाहीयेत राजीनामा द्यायला। आपण आता काय करणार आहात? असं काही तीर तयार नाहीयेत म्हणजे ते तयार होणारच नाही। पण थोडीशी नैतिकता तर पासली पाहिजे। माननीय मुख्यमंत्र्यांनी याची कडक भूमिका घ्यावी लागेल। जेव्हा स्वतः मंत्रीच कबूल करतात आणि सहकार मंत्री, सहकार बँक, तेव्हा त्याच्यात थोडं तरी गांभीर्य। पण नशिबाने मी तेच सांगतो ना, नोटाबंदी होण्याच्या आधी 6 कोटी रुपये बदली कलकत्त्यात संजीव कुंभोज, म्हणजे भारतभर जेवढा ब्लॅक मनी बाहेर पडतो सगळं बीजेपीकडनंच बाहेर पडतोय। पकडले जात आहेत तेही बीजेपीवालेच पकडले जात आहेत।